आणि मग एकाच आंदोलनात आमचे सगळे आंदोलन व्यक्तिगत होते, आमच्या जीवावर बेतणारे होते। आम्ही 9-8 दिवस उपोषण बसलोय, वाईट मामचं झालं असतं, माझ्या कार्यकर्त्याचं झालं असतं। लाज वाटली पाहिजे बोलताना काहीतरी। आणि मग असं सगळं असताना आपण पाहिजे 150 वर्ष लागले स्वातंत्र्याला, स्वराज्य निर्माण करायला छत्रपतीला 2 पिढ्या गमाव्या लागल्या। मी त्याची तुलना माझ्यासोबत नाही करत, पण 8 महिन्यातलं आंदोलन आम्ही पूर्ण कर्जमाफीकडे घेऊन चाललो आहे, हे सोपं आहे, हे यश नाही आहे। सगळे शेतकरी एकत्र होऊन लढतं, हे यश वाटत नाही का तुम्हाला? सगळे लोक एकत्र होऊन रस्त्यावर थांबतं, सगळ्या जातीपाती विसरून धर्म विसरून लोक शेतकरी म्हणून लढायला लागतं, हे यश वाटत नाही का तुम्हाला? आंदोलन म्हणजे फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का? आज आम्हाला आनंद आहे का महाराष्ट्रभर फक्त शेतकरी या नावावर चर्चा होत आहे, हे सगळ्यात मोठं यश आहे। सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून। जो कर्जाचा मुद्दा संपला होता, या बच्चूकडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला। किती आंदोलन केले हो आम्ही आतापर्यंत? संभाजीनगरला मोर्चा केला, जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता। तो गेला 9 ऑगस्ट 2024ला। वाडा आंदोलन झालं 7 जानेवारी 2025ला। कर्जमाफीकरिता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं 14 मार्च 2025ला। रायगड येथे 3 दिवस उपाशी बसलोय रायगडला, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली। रायगडचं आंदोलन आमचं 21 मार्च 2025चं, मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली 7 एप्रिल 2025ला। आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन गेलं 11 एप्रिल 2025ला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेच्या घरासमोर मी गेलो होतो, आम्ही आणून ठेवलं ते माणिकराव कोकाटेंना, कृषी मंत्र्याला। हे साले सगळे झोपले होते, तेव्हा ते आंदोलन केलं 17 एप्रिल 2025ला। रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं, ते केलं 14 मे 2025ला। गुरुकुल मोजरीला 8 दिवस आम्ही आंदोलन केलं, ते 8 जून अन्नत्याग आंदोलन 2025ला। 8 दिवस उपाशी राहिलो, पाण्यावर राहिलोय, काही वाटत नाही तुम्हाला? उठलं का मॅनेज झाला, पैसे घेतले, चॉकलेट दिलं, फसवलं, मग तुम्हाला कोण काढवलं रे सालेव आंदोलन करायला? करा ना आंदोलन। आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा। बोलायला काय जातंय? करायला ना मर्द पाहिजे असतं, ना मर्दाची औलाद आंदोलन करू शकत नाही। आणि